लोखंडी पाईप हल्ला प्रकरणाला गंभीर वळण. पृथ्वीराजच्या मृत्यूनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. 4 आरोपी पिंजर पोलिसांच्या ताब्यात. बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद बुद्रुक येथे जुन्या वादातून झालेल्या लोखंडी पाईप हल्ला प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं असून उपचारादरम्यान अल्पवयीन पृथ्वीराज शशिकांत वाघ वय वर्ष 17 याचा मृत्यू झाल्यानंतर पिंजर पोलिसांनी तत्पर कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून 4 आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बळवंत सीताराम वाघ वय वर्ष 73 व्यवसाय शेती राहणार वरोडी तालुका अकोला यांनी 4 मे रोजी पिंजर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. फिर्यादींचा नातू पृथ्वीराज शशिकांत वाघ यास आरोपींनी संगनमत करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली होती. गंभीर जखमी अवस्थेत पृथ्वीराज याला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी झुंज देत असताना 7 मे रोजी पृथ्वीराजची प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण परिसर शोक सागरात बुडाला. या घटनेनंतर पिंजर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने पंचनामा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदोष मनुष्यवधाचे कलम वाढवले. या प्रकरणात आरोपी शंकर संजय लोणागरे वय वर्ष 24, संजय नारायण लोणागरे वय वर्ष 58, गजानन जानराव लोणागरे वय वर्ष 36 सर्व राहणार दोनद बुद्रुक तालुका बार्शी टाकळी यांना तात्काळ अटक करण्यात आली. तसेच तपासादरम्यान आरोपी सागर गणेश सिंग सूर्यवंशी वय वर्ष 21 राहणार दोनद बुद्रुक याचाही सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्यालाही शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत पिंजर पोलिसांनी दाखवलेली तत्परता विशेष लक्षवेधी ठरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार PSI अभिषेक नवघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे व पोलीस कॉन्स्टेबल भागवत गांजवे हे तपास करीत आहेत. दरम्यान अल्पवयीन मुलाच्या मृत्यूमुळे दोनद बुद्रुक गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रदीप गावंडे, जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.